नमस्कार, मी वंदना बाळकृष्ण कापसे. मी कापसे फाउंडेशनच्या संचालिका म्हणून मी इथे कार्यरत आहे आणि मी आता 2-3 वर्षापासून गौशाळेचं काम बघते. आणि या गौशाळेमध्ये साधारणतः 300-350 गायी असतात आणि त्या गायींच्या शेणापासून आम्ही म्हणजे भारतात पहिलं आम्हीच हे काम करतोय असं मी म्हणेल, की गायीच्या शेणापासून आम्ही जे गणपती, कुंड्या वगैरे आणि त्यानंतर दिवे वगैरे बनवतोय. त्या कुंड्या वगैरे ज्या असतात त्या रोपं लावले आणि मातीत ठेवल्या तर त्याचं शेणखत तयार होतं. आणि आता आम्ही गणपतीला 3 महिन्यापासून सुरुवात केली आहे करायला, की तोंडावर आता गणेश मूर्ती स्थापना करण्याचं करायचे आहे. त्यामुळे आम्ही हे काम आता सुरू केलेलं आहे. त्याचा फायदा असा की आत्ता आपण शेणापासून ज्या मूर्त्या तयार करत आहोत त्यापासून पर्यावरणाला कोणती हानी नाही आणि पर्यावरणाचा समतोलही त्यापासून राखला जातो. त्या कारणास्तव आम्ही शेणापासून गणपती तयार करत आहोत. आणि दुसरी गोष्ट, आता POP पासून जे गणपती बनवतात त्याचा खूप पर्यावरणाला हानी आहे आणि खूप प्रदूषणही आहे. त्या माध्यमातून आम्ही असा विचार केला आहे की आम्हाला जे करता येईल किंवा या शेणाचा काहीतरी उपयोग होईल आणि त्या शेणाच्या उपयोगापासून आपण काहीतरी समाजापर्यंत काहीतरी एक मेसेज पोहोचवू शकतो किंवा त्यांना देऊ शकतो. त्यासाठी आम्ही गणपतीचे जे काम आहे ते सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही 40 जणांना रोजगार दिलेला आहे की त्यांची रोजीरोटी त्यावर चालते. माझं नाव सुवर्णा रवींद्र जाधव. आम्ही इथेच कापसे फाउंडेशनला असतो. आम्हाला इथे शेणापासून बनवलेल्या मूर्ती बनवण्याचं काम आम्ही करतो. आम्हाला इथे रोजगार हा चांगल्या प्रकारे मिळतो. इथे जी नैसर्गिक दुसरे गणपती जी नैसर्गिक हानी होते ती याच्यापासून होत नाही. नैसर्गिक वातावरण हे चांगले राहते, दूषित होत नाही. प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांनी निसर्गाची हानी होते, या मूर्त्यांनी त्याची हानी होत नाही. निसर्गाचे वातावरण याच्यापासून खत बी बनतं, वातावरण चांगले राहते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.